नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटीतून मोफत प्रवास बंद, सरकारचा मोठा निर्णय, पहा कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान काय असणार मित्रांनो। चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। आम्ही घेऊन आलो आहोत। भारतातील प्रत्येक नागरिकाला याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे की एसटी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे जे नागरिक 75 वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध आहेत त्यांना एसटी मधून मोफत प्रवास योजना सुरू केली होती। त्याचबरोबर महिलांना सुद्धा अर्ध्या तिकिटाचा प्रवास सुरू करण्यात आला होता। महाराष्ट्र सरकार हे एमएसआरटीसी बसेसच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते। काही दिवसापूर्वी महिलांकरता एसटी महामंडळातून अर्ध्या तिकिटाची सवलत देण्यात आली होती। अशा प्रकारे सामान्य नागरिकांना तिकीट प्रवासामध्ये सवलत मिळावी यासाठी सरकारकडून नेहमी विचार केला जातो। मात्र आता कॅटेगरीच्या लोकांना ही सवलत बंद करण्यात आलेली आहे। जसे की एमएसआरटीसी गाड्यांमधून विविध समाज घटकांना वेगवेगळ्या सवलतीचे प्रवास देण्यात येत असतो। याचा फायदा त्या समाज घटकांना होतो। मित्रांनो, आपल्याला हे माहितीच आहे की एसटी महामंडळातून महिलांना 50% प्रवासासाठी आरक्षण देण्यात आले होते आणि ज्या नागरिकाचे वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत देण्यात आलेली आहे। या सर्व सवलतीची प्रतिकृती राज्य सरकारकडून वेळेत केली तरी एसटीला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही। मात्र यासोबतच एसटी महामंडळाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। एमएसआरटीसी आता काही महत्त्वाच्या घटकांची सवलतीवर बंदी आणण्यात आलेली आहे। मित्रांनो, महामंडळाकडून घेण्यात आलेला निर्णय आता कोणासाठी अडचणीचा ठरणार आहे। एसटी महामंडळाकडून गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षापेक्षा जास्त वय असेल अशा वयोवृद्ध नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली आहे। त्याचबरोबर अलीकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसमधून अर्ध्या तिकिटाची प्रवासाची सवलत जाहीर करण्यात आली होती। याचा फायदा प्रत्येक महिलांना प्रचंड प्रमाणात झालेला आहे। त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून एसटी महामंडळ हे वेगवेगळ्या प्रकारच्या 29 समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते। यामध्ये अपंग, वयोवृद्ध, महिला असे वेगवेगळे प्रकार आहेत। याची सर्व भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते। मात्र आता नवे परिपत्रक काढण्यात आलेले आहे। मित्रांनो, आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास बंद होणार, सामान्य नागरिकांना ही माहिती असणे खूप गरजेचे आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रकानुसार एसटी मधून सिंगल सेल, HIV बांधी, डायलिसिस आणि हिमोफिलिया ग्रस्त अशा रुग्णांना विनामूल्य प्रवासात सवलत देण्यात आली होती। परंतु आता या घटकांना निम आराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही। सिंगल सेल, HIV बांधी, डायलिसिस आणि हिमोफिलिया ग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे। त्यामुळे या जास्त क्रिटिकल आजारी व्यक्तींना एसटी बसच्या निम आराम, हिरकणी, वातानुकूलित, अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक वाहतूक सीमा जगताप यांनी दिले आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।